तर मित्रांनो, आपण आत्ता CNG भरला आहे. 614 रुपयाचा CNG बसला. फुल प्रेशर होता, फुल कांडे होता. त्यातली एक कांडी कमी झाली आणि आता आपण गाडी लावली. बघूया आता उद्या सकाळी आपला CNG किती कांडे होते, काही एवढ्या कांड्याचा राहतोय. तर बघूया सकाळी. आणि आपण आता ट्रिप पण 0 करतोय. उद्यासाठीचा प्लॅन चालला आहे मित्रांनो. उद्या सकाळी आपल्याला गाडी काढायची लवकर, म्हणून आता CNG भरून ठेवला आहे. तर भेटू उद्या. नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं JK759 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे शनिवार आणि आज आपल्याला सुट्टी आहे कंपनीला. आणि आपण आता सध्या गाडी काढली. 1:45 झालेत, 1 वाजून 45 मिनटं झालेत. लेट झालो जरा, कारण सकाळी झोपलो होतो, उठलो नाही लवकर. आपण वेळ झाला, मग म्हटलं आता जेवण करूनच काढूया. आणि त्यामुळं आता जस्ट आपण लॉग इन झालो आहे. म्हणजे लॉग इन नाही केलं अजून, व्हिडिओ काढायचा होता स्टार्टिंग, म्हणून आपण आता व्हिडिओ काढतो आहे. तर तुम्ही बघू शकता, रात्री आपण CNG भरला आहे. आणि रात्री CNG आपला जवळजवळ 614, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. 700च्या आसपास काय, 600 750 काहीतरी CNG बसला आहे. आणि 7 कांड्या होत्या, फुल कांड्या होत्या. आता 2 कांड्या कमी झाल्यात, पण ठीक आहे. रात्रीची एक कांडी कमी झाली होती, परत आता एक कांडी कमी झाली. आणि आपण रात्री कंपनीची ड्युटी संपल्यानंतर येताना वाशीवरून वाशी नाही, बेलापूरवरून एक तलोजाची बुकिंग घेऊन आलेलो, 391 रुपयाची. मी स्क्रीनशॉट देतो इथं तिचा रात्रीच्या बुकिंगचा. त्या 391 आपला तो पास ॲक्टिव्ह झाला आहे 11:30 वाजता. तर आज रात्री 11:30 वाजेपर्यंत आपला उबरचा पास ॲक्टिव्ह असेल. तर उबरच्या पासचे पैसे आपण रात्रीच्या बुकिंगमध्ये काढलेले आहेत. तर त्यामुळं आता लॉग इन व्हायचं आहे. रिझर्वेशन बघितलं आहे 1-2, पण काय रिझर्वेशन बुकिंग भेटत नव्हत्या, आल्याच नाहीत. मग ठीक आहे म्हटलं, चला आता लॉग इनच होऊया. जेवण वगैरे करून आपण आता निवांत निघालो आहे. आपल्या नेहमीच्या जागेवरती आलो आहे आपण, रोडपालीला गाडी लावली इथं झाडाखाली सावलीला, आणि थांबलो आहे बुकिंग चालू करून. आता व्हिडिओ बनवून देतो अपडेट. तर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड जे व्हिडिओ असतील आपले डेली अर्निंगचे, ते सर्व आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती येत असतात. प्लस आपले जे काही छोट्या छोट्या रील असतात स्वामी समर्थांच्या वगैरे, देवाच्या, आपण याच्यात टाकत असतो. तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हा विशेष म्हणजे आज शनिवार आहे, आणि शनिवार आज रमजान ईद आहे. तर जे कोणी आपले मुस्लिम बांधव आपला व्हिडिओ बघत असेल, त्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. तर ठीक आहे, आता बघतो, चालू करतो आणि देतो तुम्हाला अपडेट कोणती एखादी बुकिंग मिळते ती. तर मित्रांनो, आपण आता पनवेल रेल्वे स्टेशनला रोडपालीला उभा राहिलेलो आपण. 15-20 मिनटानंतर आपल्याला उबरमध्ये ट्रिप आली नावडेवरून पनवेल रेल्वे स्टेशनची. तर आपण 2 किलोमीटरचा पिकअप होता, कस्टमरला जाऊन पिकअप केलं आणि आता ड्रॉप केलं आहे. ड्रॉप करून आता जस्ट आपण इथून थांबलो आहे. तर 8 किलोमीटरचे आपल्याला 310 रुपये दिलेत. 22 मिनटं लागली कस्टमरला ड्रॉप करायला. तर आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि इथं बघतोय आता कोणती एखादी ट्रिप मिळते का. मी देतो त्या ट्रिपचा स्क्रीनशॉट तुम्हाला इथे. पहिली ट्रिप आपली झाली XLची. तर ठीक आहे मित्रांनो, बघतो आता. इथं थांबलो आहे, बऱ्याच गाड्या आहेत, माझ्या मागे पण गाड्या आहेत, माझ्या पुढे पण गाड्या आहेत, तुम्ही बघू शकता. मागच्या साईडला इकडे गाड्या उभ्या आहेत, पुन्हा इकडे पण पुढे पण गाड्या उभ्या आहेत अशा. तर ठीक आहे, बघू एखादी ट्रिप तर वाजेल, कारण गर्दी दिसते मला रेल्वे स्टेशनला. तिथून कोणती ना कोणती 100% ट्रिप आपल्याला भेटेल. आपण जरा वेट करूया. नाही भेटली तर मग आपण कामोठा साईडला तिकडे जाऊया. बघूया आता कोणती ट्रिप देतो अपडेट तुम्हाला. तर आपण आता खारघरला आहे मित्रांनो. पनवेल रेल्वे स्टेशनला थांबलेलो तिथे बराच वेळ, एक अर्धा तास थांबलो असेल. आणि त्याच्यानंतर आपण जस्ट म्हटलं आता इथं काय बुकिंग नाहीत वाजत, निघूया. तोपर्यंत तिथून पटापट बुकिंग वाजायला लागल्या. मग आपल्याला ओलामध्ये खारघरची बुकिंग मिळाली. 9 किलोमीटरचे 20 मिनटं लागली. 348 रुपये भेटलेत आपल्याला, म्हणजे 350 रुपये भेटलेत. अशा प्रकारे आपल्या 2 ट्रिपा कंप्लीट जाते, एक ओलामध्ये आणि एक उबरमध्ये. आणि आता जस्ट हायवेला आहे आपण. इथंच हायवेच्या आतमध्येच होती, जस्ट सोडून आता बाहेर हायवेला थांबलो आहे. आणि बघूया आता कोणती एखादी ट्रिप. ॲक्च्युली ट्रिपामध्ये पनवेल रेल्वे स्टेशनला ट्रिपा वाजतच नव्हत्या मित्रांनो, पण खूप वेळानंतर मला एक ट्रिप वाजली. ही ट्रिप 2-3 वेळा आलेली, पण ॲक्सेप्ट नाही झाली. पण शेवटी 3ऱ्या वेळा आल्यानंतर मग ॲक्सेप्ट झाली. मग कस्टमरला डायरेक्ट पिकअप केलं आणि पटकन येऊन ड्रॉप केलं आहे. आता 4 वाजलेत, 4 वाजून 6 मिनटं झालेत. बघू शकता तुम्ही, 25 किलोमीटर गाडी चालली आपली. 25 किलोमीटरचे आपले 650-700 रुपयाचं काम झालं आहे. तर अजून पण काम करायचं आहे आपल्याला, भरपूर टाईम आहे आपल्याकडे.
तर बघूया आता कोणती एखादी बुकिंग मिळते इथून खारघरवरून. तसं प्रीमियरच्या गोच्या भरपूर ट्रिपं असतात, पण ती नाही, आपल्याला एक्सेलची बुकिंग घ्यायची. तर बघूया आता कोणती ट्रिप मिळते ते. तर हा बघा एकदम असं डोंगरामध्ये आहे गाव आणि इकडली ट्रिप मिळाली. पैसे खूप म्हणजे काय कमीच मिळाले, तशी परवडलीच नाही आपल्याला ही ट्रिप. 50 मिनटं लागली आपल्याला, 50 ते 54 मिनटं. आणि कस्टमरला एकदम म्हणजे अशी हे झाली. तर आपली गाडी तुम्ही बघू शकता आता 56 किलोमीटर चालले, 5 वाजून 40 मिनटं झालेत. ॲक्च्युली पीक आवरचा टायमिंग आपण आता तिकडे असायला पाहिजे होतं पनवेल साईडला, पण आपण आलो आहे आता इकडे नेरे गाव म्हणून आहे. तर ठीक आहे, चला बघूया आता इथून कुठची एखादी ट्रिप भेटते का काय, देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, आपण आता आहे तलोजामध्ये. पनवेलला होतो, पनवेलवरून एक तलोजाची ट्रिप घेऊन आलो, परत तलोजातून एक खारघरची ट्रिप घेऊन परत खारघरवरून परत रिटर्न आणून तलोजातच आलो आहे. तर तलोजामध्येच आपण राऊंड मारतो आहे. 2-3 ट्रिपा इथंच केल्यात. एक 2-1 हजाराचं काम झालं आहे. आता वाजलेत 8 आणि गाडी चालली आपली 94 किलोमीटर. तर अजून 2 तास आपल्याला काम करायचं, म्हणजे 3-3.5 हजारपर्यंत अर्निंग क्रॉस करायची, 3 हजार. तर बघूया आता कोणती एखादी ट्रिप मिळते, देतो तुम्हाला अपडेट. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ओलाच्या पिकअप पॉईंटला आहे. हे पुढं ओलाचं दिसतंय तुम्हाला बघा, ऑफिस आहे ते पिकअप पॉईंट आहे. आणि इथं आपण बेलापूरला आलेलो. ॲक्च्युली मला खारघरवरून बेलापूरची एक ट्रिप पडलेली एक्सेल उबरमध्ये. ती ट्रिप कंप्लीट केली आणि आपण बेलापूरमध्ये CNG भरला, टॉपअप केला आणि त्याच्यानंतर परत आपल्याला डायरेक्ट ओलाची बुकिंग वाजली पिकअप पॉईंटला जावा म्हणून. मग म्हटलं आता तर वाजलेत 9:30, मग आता इथं जाऊन वगैरे बुकिंग भेटते का नाही, म्हटलं चला आपण ट्राय तर करूया. कारण उबरचा एक आपण पिकअप इथून केलेला, ओलाचा पिकअप राहिला होता, त्यामुळे जस्ट आपण ओलाच्या पिकअपसाठी आता जस्ट पोचलेलो इथं. थांबलो आहे आता, वेट करतो आहे कस्टमरची. तिथं जाऊन पावती वगैरे घेतली. थोडंसं अवघड म्हणजे आतून फिरत यावं लागते, माहिती नाही पडत, एकदा 2दा आल्यानंतर लक्षात येईल. तर आता सध्या आपण इथं थांबलो येऊन. बघूया आता कोणती एखादी बुकिंग. तर ऑलरेडी मला आलेलीच आहे, फक्त आता कस्टमरचा वेट करतो आहे आम्ही. कस्टमर आले का पिकअप करून घेऊन जायचं. कारण इथं ओला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या साईडला हे उबरचं ऑफिस आहे. इथं उबरच्या अशा गाड्या लागलेल्या आहेत, उबरच्या, आणि इकडं ओला, पाठीमागं रॅपिडो. तर अशा प्रकारे आपण आता आहे एअरपोर्टला. बघूया किती टाईम झाला आहे मित्रांनो. 9:50. 125 किलोमीटर गाडी चालली आणि CNG आपण टॉपअप केला होता. आपलं काम जवळजवळ मित्र तसं बघायला गेलं तर आपलं काम उबरमध्ये 1500च्या आसपास झालं आहे, ओलामध्ये 630 रुपये झाले आणि रॅपिडोमध्ये एक ट्रिप आपण कमी केली 405 रुपयाची, म्हणजे एक 2500 रुपयेपर्यंत काम झालं आहे. आता ही एक ओलाची ट्रिप आहे, एवढी ट्रिप घ्यायची आणि आपण घरी जायचं. बघूया आता ही ट्रिप नेमकी कोणती येते काय माहिती नाही, आयडिया नाही. कारण एअरपोर्टला मित्रांनो असं असतं की कोणती ट्रिप येते तुम्हाला काय आयडिया नसतं. जे कस्टमर येतील बसवतील ते आता मिळेल ते घेऊन जायचं. तिथून मग घराकडली ट्रिप भेटते की MT जातोय, बघूया आपण, देतो तुम्हाला अपडेट. फक्त तुम्हाला दाखवायचं होतं एअरपोर्टचं ओलाचा पिकअप, म्हणून आपण व्हिडिओ बनवतो आलो इथे. तर मित्रांनो, आपण एअरपोर्टला होतो आणि एअरपोर्टवरून ओलामध्ये एक्सेलची बुकिंग भेटली आपल्याला, पण एवढा पश्चाताप झाला आता तुम्हाला काय सांगू. आता मी तुम्हाला सांगतो, मी आहे भिवंडीला. आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि तुम्ही बघू शकता 12:10 झाली आहेत. 171 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आत्ता आपण कस्टमरला ड्रॉप केलं आहे. कारण काय झालं माहिती आहे का, काय झालं, भिवंडी कस्टमर आले, बसले, OTP टाकला, डायरेक्ट भिवंडी लोकेशन. तुम्हाला एक सांगतो, कारण एअरपोर्टला जर गेला तुम्ही कधी, तर ओला असू द्या, उबेर असू द्या किंवा रॅपिड असू द्या, याच्यामध्ये आपल्याला लोकेशन कस्टमरचं दिसत नाही. जे वेळा कस्टमर येऊन गाडीत बसेल, OTP टाकू, त्याच वेळेला आपल्याला कळतं हे कस्टमरला कुठं जायचं आहे. अशा प्रकारे भिवंडीचं लोकेशन होतं. 45 किलोमीटर 47 किलोमीटरचं अंतर होतं. 1.5 तास लागला मला कस्टमरला ड्रॉप करायला. आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि या ट्रिपची आपल्याला टोटल कस्टमरचं बिल झालं 1720 रुपये. 1720मधून काहीतरी कटिंग झालेत
कस्टमरने दिले 1800 रुपये, बरोबर राऊंड फिगर 1800 रुपये दिले आपल्याला. आणि त्याच्यातून कटिंग होऊन मला काहीतरी 1500 का 1600 रुपये मिळाले. 200-250 रुपये काहीतरी ओलाचं कमिशन वगैरे कट झालं आहे. तर अशा पद्धतीनं आता आलो आहे आपण इथं. 12:15 झालेत. आता इथून मी गो होम सेट केलं आहे उबरला आणि ओलाला, दोन्ही रॅपिडो असंच ठेवलं आहे. बघूया आता ईद असल्यामुळे एखाद्या बुकिंग वाचतील मित्रांनो, पण बघू आता आपल्याला एअरपोर्ट वगैरे अशी एखादी बुकिंग भेटली तर आपल्याला डायरेक्ट एअरपोर्टला जाय. आता काय असं पण रात्र झाली आणि तशी पण रात्र झाली, त्यामुळे आपण आता रात्रभरच काम करणार आहे. किंवा बघूया आता एखादी बुकिंग भेटली पनवेलची तर पनवेल साईडला जाऊ, नाहीतर मी एअरपोर्ट एखादी आली तर एअरपोर्टची करू. आणि अशा पद्धतीनं आपण करायचं काम. ओलामध्ये आपलं मी ते बुकिंग आता जी बुकिंग आली उलवेची एअरपोर्ट ते भिवंडी, त्याची स्क्रीनशॉट देतो तुम्हाला इथे. आणि टोटल आपलं काम मित्रांनो ओलामध्ये एक 2000च्या वरती काहीतरी झालं आहे, आणि उबरमध्ये 1500 रुपये, आणि रॅपिडोमध्ये 400, असे मिळून 35, 39, 3900च्या आसपास काहीतरी काम झालं आहे कमी, म्हणजे टिप वगैरे पकडून सगळं. तर इथून अजून एखादी बुकिंग भेटली ना 1500ची, तरी आपलं 4000 4500पर्यंत काम होईल. 171 किलोमीटर गाडी चालली आहे, अजून 5 कांडे CNG आपल्याकडे. आता बघूया आपण निघतो इथून, आता जास्त वेळ करत नाही आणि भेटू. बुकिंग भेटली तर मी अपडेट देतो, नाहीतर आपण घरी गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मी अपडेट देतो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झाली. आज वार आहे रविवार, आणि तारीख आहे आज 22 मार्च 2026. तर रात्री आपल्याला खूप वेळ झाला. आपण तुम्हाला अपडेट दिला, भिवंडीला होतो. भिवंडीवर मग आपण गोम लोकेशन टाकलं, आणि तिथून काय ट्रिप नालासोपारा वगैरे ह्या ट्रिपा वाजत होत्या 1-2, आपण काही घेतल्या नाहीत. मग तिथून आपण कळव्याला आलो, कळव्याला थांबलो. ठाण्या कळवे एक 10-12-13 किलोमीटर आहे तिथून. कळव्याला थांबलो. कळव्यावरून मुकुंद कंपनी एक आहे, मुकुंद कंपनीवरून आपल्याला उबरमध्ये एक ट्रिप आली रबाळ्याची. मग आपण ॲक्सेप्ट केली आणि कस्टमरला पिकअप केलं, रबाळ्याला ड्रॉप केलं. त्या ट्रिपचे आपल्याला काय ते 300-350 रुपये मिळाले. आणि रबाळ्यातून परत मग म्हटलं आता रबाळे तिथं मग आपल्याला 2 वाजले, नाही दीड पावणे 2 वाजले, 1:30 वाजले असतील. त्याच्यानंतर मग रबाळ्यातून आपण परत MT वाशीपर्यंत आलो. वाशीला आल्यानंतर एक आपल्याला वाशीवरून रघुलीला मॉलवरून एक उलवेची बुकिंग मिळाली उबरमध्येच. ती बुकिंग ॲक्सेप्ट केली, कस्टमरला उलवेमध्ये ड्रॉप केलं. 2:30 वाजल्यानंतर मग आता म्हटलं इथून काय आपल्याला ट्रिप भेटणार नाही, तर म्हटलं आपण डायरेक्ट घरी जाऊ. आणि आपण तसंच करून डायरेक्ट घरी आलो. 3 वाजले घरी यायला. खूप वेळ झाला, त्यामुळे काही व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही, म्हणून आता आपण व्हिडिओ बनवतो आहे. तर मित्रांनो, काल टोटल आपलं दुपारी आपण 1-1:30 वाजता गाडी काढलेली, रात्री 3 वाजले. जवळजवळ 13-14 तास आपण काम केलं. 13-14 तासामध्ये ॲक्च्युली मला काल प्रॉब्लेम काय झाला मित्रांनो, 2 बुकिंगना आपल्याला जरा चुकीच्या आल्या, म्हणजे चुकीच्या उचलल्या आपण. आता एअरपोर्टची तर काय चुकीची म्हणता येणार नाही, तर ती जी आहे ती आली. पण एक आपण जी बुकिंग उचलली खारघरवरून नेरेची, ती बुकिंग जरा आपली चुकीची झाली. पैसे पण कमी मिळले आणि वेळ पण जास्त लागला, आणि किलोमीटर MT पण यावं लागलं. त्याच्यामुळे आपली गाडी टोटल काल चालली 240 किलोमीटर. तर 240 किलोमीटरमध्ये आपली टोटल अर्निंग झाली, मी तुम्हाला सांगतो. मी इथं स्क्रीनशॉट देतो. ओलामध्ये झाले आपले 2076 रुपये, उबरमध्ये झाले 2062 रुपये, आणि रॅपिडोमध्ये 405 रुपये. अशी टोटल मिळून आपली 4700 रुपयाची अर्निंग झाली. मी त्याचा पण स्क्रीनशॉट देतो 4700 रुपयेचा. त्याच्यामधून आपले 4700मधून 240 किलोमीटर गाडी चालली आहे. 20च्या ॲव्हरेजनं पकडलं तर आपल्याला 20च्या ॲव्हरेजनं पकडलं तरी आपल्याला एक 1000 रुपयाचा CNG लागला आहे. 1000 रुपयेच पकडला मी, 1000 रुपये CNG गेला. आणि प्लस आपल्याला रॅपिडो ओलाचा रिचार्ज आहे 169 रुपयाचा, आणि उबरचा रिचार्ज आहे 254 रुपयाचे. हे टोटल सगळे मायनस केले तर आपल्याकडे 3100 रुपये काहीतरी आपल्याकडे शिल्लक राहत आहेत. कालचे प्रॉफिट, निव्वळ प्रॉफिट आहे आपलं. त्याच्यामध्ये 80 रुपये कस्टमर ट्रिप दिले, म्हणजे 3200 रुपयाच्या आसपास एक आपल्याकडे कालचं इन्कम राहिले. सगळा खर्च वगैरे जाऊन CNG प्लस ओलाचं कमिशन, रॅपिडोचं कमिशन, आपलं ह्याचं रॅपिडोचं नाही सॉरी उबरचं कमिशन, हे दोन्ही सगळं कमिशन कट करून वगैरे आपल्याकडे एवढे पैसे राहिलेत 3100. खूप वेळ झाला, रात्र झाली, कारण रात्र झाली नसती मित्रांनो. आपल्याला भिवंडीची ट्रिप्स लागल्यामुळे आपल्याला खूप वेळ झाला, त्याच्यामुळं आपण लेट झालो. तर ठीक आहे मित्रांनो, बघा हे असा पण दिवस आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला ओलाच्या पिकअपचं पण समजलं, लोकेशन दाखवलं मी व्हिडिओमध्ये आहे, कसं पिकअप करायचं काय. डायरेक्ट मला पिन नंबर आला, त्यामुळे मी आपण पिकअप पॉईंटला गेलो आणि तिथून डायरेक्ट ट्रिप टाकली भिवंडी डायरेक्ट.
मग भिवंडीवरून परत MTच यावं लागत होतं, पण कसं तरी 2 ट्रिपा भेटल्यामुळे आपले निदान किलोमीटर तरी CNGचा खर्च तरी वाचला. तर अशा पद्धतीनं कालचा दिवस गेलेला आहे. आणि आज पण आता आपण गाडी काढणार आहोत. पण आता आपण आत्ता उठलो आहे, आंघोळ वगैरे फ्रेश झालो आहे. अजून आपल्याला जेवण करून आज दुपारनंतरच आपण गाडी काढणार आहोत रविवारी. कारण आपल्याकडे उबरचा पास संध्याकाळी 1 वाजेपर्यंत आहे. ओलाचा पास आता दुपारी संपेल, पण उबरचा पास आणि रॅपिडो या दोन्हीमध्ये आपल्याला काम करायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच एंड करतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती अशाच ओला उबेरच्या रिलेटेड व्हिडिओ किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, जे कोणी आपले नवीन ओला उबेरचे ड्रायव्हर असतील त्यांना या व्हिडिओमधून माहिती मिळेल कसं काय ते. तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ बघत जावा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.